सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं असून कामठी बुद्रुक गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या गटात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत। या चुरशीच्या लढाईत नेमकी बाजी कोण मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 21 जानेवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। याच पार्श्वभूमीवर कामठी बुद्रुक गटातून राजकीय हालचालींना वेग आलाय। भारतीय जनता पक्षाकडून या गटासाठी विमल तानाजी खताळ आणि कोमल अंकुश अवताडे या इच्छुक आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी नरसिंह पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याचं सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। भाजप इच्छुक विमल खताळ, कोमल अवताडे, राष्ट्रवादी इच्छुक अश्विनी पाटील या गटात प्रामुख्याने धनगर, मराठा आणि दलित मत निर्णायक ठरणार आहे। 2017च्या निवडणुकीत स्वर्गीय तानाजी खताळ यांनी इथून विजय मिळवला होता। 2021 मध्ये त्यांच्या निधनानंतर आता खताळ कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार की अवताडे यांना संधी मिळणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांमध्ये। दुसरीकडे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या पाटील कुटुंबाला राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पक्षाचा अधिकृत बी फॉर्म नेमका कोणाच्या खिशात जातो यावरच या लढतीचं भवितव्य अवलंबून असेल। भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कोणती रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।